श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना। अनुष्का किचन रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। चला तर आपण आज मस्त असे छोले मसाला रेसिपी केलेली आहे, तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 150 ग्रॅम भिजवलेले छोले घेतलेले आहेत। आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर आपल्याला हे कुकरला शिजवून घ्यायचे आहेत। तर मी छोले स्वच्छ धुवून घेतले। आता कुकरच्या डब्यामध्ये काढून आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे थोडंसं, आणि त्यामध्ये घालायची अगदी अर्धा चमचा हळद। त्यानंतर घालायचं आहे थोडंसं मीठ आणि थोडासा हिंग घालायचा आहे पाव चमचा। आता 1 चमचा मी तेल घातलं। आता हे व्यवस्थित असं मिक्स करूयात। मीठ आपण थोडंसं घातलेलं आहे शिजताना, म्हणजे की छोले खाताना एकदम छान असे टेस्टी लागतात। तर आता याच्या मी 2 ते 3 शिट्ट्या करणार आहे कुकरमध्ये हा डब्बा ठेवून। तर गॅस ऑन करून मी गॅसवर कुकर ठेवला। आता आपण शिट्ट्या होत्यात तोपर्यंत पुढची तयारी करूयात। तर कुकरच्या शिट्ट्याही झालेल्या आहेत। कुकर थंड झाला। आता मी गॅसवरती एक कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घातलं आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले छोले शिजलेले आहेत एकदम मऊसूत। तर आता आपण फोडणी देऊयात। तर इथे मी थोडीशी मोहरी घातलेली आहे तेलामध्ये, आणि मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये घातले जिरे। आता जिरे मोहरी छान अशी तडतडून घेतल्यानंतर आपण इथे कांदा आणि टोमॅटो घालायचे। तर अशा प्रकारे मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून, आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता आपण कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतायचा आहे, म्हणजे की 2 ते 3 मिनिट एकसारखा हलवायचा आहे। तर कांदा छान असा परततोय तोपर्यंतच मी यामध्ये 2 ते 3 तमालपत्र बारीक छोटे कट करून टाकलेले आहेत। त्यासोबत मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे 1 चमचा। तर कांदा 3 ते 4 मिनिट आपला परतून झालेला आहे। त्यानंतर मी 1 टोमॅटो बारीक चिरलेलं घेतलेलं ते टाकलं। आता आपण इथे हिरवं वाटण टाकायचं आहे। तर ह्या हिरव्या वाटणामध्ये मी आलं, कोथिंबीर, लसूण, खोबरं आणि थोडीशी कसुरी मेथी घातली होती वाटताना, याने छान असा सुगंध येतो। तर आता कांदा टोमॅटो छान असं आपलं 3 ते 4 मिनिट परतून झालेला आहे, आणि टोमॅटोही मिनिटभर परतून घेतलं मी। आणि त्यानंतर आता मी इथे 1 चमचा हळद घातलेली आहे। त्यानंतर 2 चमचे लाल मिरची पावडर टाकली। आता यामध्ये घालायचं आहे कांदा लसूण मसाला 1 चमचा, धना पावडर 2 चमचे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाले, आणि त्यामध्ये आता घालायचे आपल्याला उकडून घेतलेले छोले। तर मी इथे काय केलेलं आहे, यामधले 1 वाटी छोले मी काढून घेतलेले आहेत आणि बाकीचे सर्व छोले यामध्ये टाकलेले आहेत। तर आता आपण हे छोले व्यवस्थित असे परतवून घेऊ, आणि याला एक वाफ घ्यायची आहे झाकण ठेवून। तर मिनिटभर मी हे छोले छान असे मीडियम फ्लेमवर परतून घेतलेले आहेत। आता आपण हे 1 वाटी छोले काढलेले आहेत ते मॅशरने मॅश करून घ्यायचे। तर इथे मी अशा प्रकारे हे मॅश करून घेतले। आता आपण हे छोले आपण त्या भाजीमध्ये टाकणार आहे, म्हणजे की भाजी छान अशी मिळून पण येते आणि चवीला एकदम टेस्टी लागते। तर आता मी इथे काय केलंय, ज्यावेळेस छोले मी काढले त्यावेळेस मी या छोले उकडलेलं पाणी होतं ते पाणी मी काढून घेतलं होतं पातेल्यामध्ये, आणि हे पाणी आपण आता ह्या मॅश केलेल्या छोल्यांमध्ये मिक्स करून आपण हे पाणी सगळं आपण या भाजीमध्ये टाकायचं आहे। तर मस्त असे छोले मॅश करूपर्यंत छान अशी ही छोले मसाल्यांमध्ये वाफवून घेतलेले आहे। मस्त असा सुगंध पसरलेला आहे। तर आता आपण हे पाणी आणि मॅश केलेले छोले यामध्ये टाकून घेऊयात। आता हे व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेऊयात, आणि आता यामध्ये
घालायचं आहे एक मॅगी मसाल्याचा पाऊच। मॅगी मसाला खरंच खूप छान असा आहे, यामुळे खूप छान अशी टेस्ट येते भाज्यांना। तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता, छोले मसाला टाकायची सुद्धा गरज नाही। तर आता मी गरम पाणी ओतलेलं आहे। तुम्हाला रसा दाटसर हवाय किंवा एकदम असा पातळ हवाय तर त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे। तर इथे मी अगदी थोडंसं 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तर आपण एक लक्षात ठेवायचं आहे, इथे मी छोले शिजताना पण मीठ घातलं होतं, त्यामुळे आपण त्या अंदाजाप्रमाणेच मीठ घालायचं आहे। तर आता याच्यावरती अर्ध झाकण ठेवून आपण याला 10 मिनिट मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचं आहे। तर मस्त अशी आपली ही भाजी उकळते। आता आपण भाजी उकळल्यानंतर याच्यावरती मस्त असा तडका द्यायचा आहे। तर 10 मिनिट भाजी उकळलेली आहे। आता मी इथे तडका पॅन घेऊन त्यामध्ये तेल छान असं 2 चमचे कडकडीत गरम करून घेतलं। त्यामध्ये अगदी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या बारीक आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। आता आपल्याला हे तडका द्यायचा आहे या भाजीवरती, तर याने छान अशी टेस्ट येते। चला तर मग तुम्ही या पद्धतीने ही छोले मसाला भाजी करून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। श्री स्वामी समर्थ।